सर्वप्रथम मिळालेली लिंक Google Chrome किंवा कोणत्याही ब्राउझरला ओपन करून घ्यावी. युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यावे. लॉग इन झाल्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये अकॅडेमिक्स या बॉक्सवर क्लिक करावे. त्यानंतर डाव्या बाजूला कॉलेज कोर्स सब्जेक्टला क्लिक करावे. त्यानंतर प्रोग्राम सिलेक्ट करा. त्यानंतर प्रोग्राम पॅटर्न सिलेक्ट करा. नंतर प्रोग्राम एक्झाम सिलेक्ट करा. येथे ब्रांच सिलेक्ट करा. या ठिकाणी सिलेबस काळजीपूर्वक सिलेक्ट करा. कंपल्सरी आणि ऑप्शनल सब्जेक्ट काळजीपूर्वक निवडा. सब्जेक्ट चूज केल्यानंतर सेव्ह या बटणावर क्लिक करून माहिती सेव्ह करावी. तसेच आपण कोणते सब्जेक्ट सिलेक्ट केले ते देखील आपण येथे पाहू शकतो. जर आपल्याला त्या विषयाचा किंवा कोर्सचा सिलेबस पाहायचा असेल तर प्रिंट सिलेबस या बटणावर क्लिक करा. तसेच याप्रमाणे ओई, अदर इलेक्टिव्ह साठी देखील माहिती भरावी. या ठिकाणी अदर इलेक्टिव्ह हा प्रोग्राम सिलेक्ट करा. त्यानंतर प्रोग्राम पॅटर्न सिलेक्ट करा. नंतर प्रोग्राम एक्झाम सिलेक्ट करा. येथे ओई हा ग्रुप सिलेक्ट करा. या यादीमध्ये जे विषय दाखवलेले आहेत हे सर्व विषय त्या फॅकल्टीनुसार दाखवलेले आहेत. म्हणजेच विषयाच्या नावापुढे ब्रॅकेटमध्ये तो विषय कुठल्या फॅकल्टी अंतर्गत येतो ते दर्शवलेलं आहे. यामधून आपल्या कॉलेजमध्ये जे विषय शिकवले जाणार आहेत ते विषय निवडा. सेव्ह या बटणावर क्लिक करून माहिती सेव्ह करून घ्यावी.